मागल्या प्रवचनामध्ये मी एक महत्त्वाचा विषय मांडला, तो म्हणजे असा की आपल्या ठिकाणी हे जे मन आहे त्या मनाचं मूळ आहे जाणीव, आणि ही जाणीव मुळात दिव्य आहे. ही जाणीव मुळात दिव्य आहे. ही दिव्य जाणीव आणि तिच्या जोडीला असणारा दिव्य आनंद आणि तिच्या जोडीला असणारी दिव्य शक्ती, हे तिन्ही मिळून सच्चिदानंद स्वरूप असं आपण म्हणतो. आनंदाचं स्वभाव स्फुरद्रूप आहे. मग एखाद्याला आनंद झाला की तो उड्या मारतो किंवा टाळी मारतो, म्हणजे निम्या प्रकाराने तो आपला आनंद व्यक्त करतो. की आनंद झाला की तो कधीही स्वस्थ बसत नाही, कारण आनंद हा स्फुरद्रूप आहे. आनंद हा स्फुरद्रूप आहे आणि शक्ती हा आलंब आहे. हा शक्तीचा आलंब घेऊन आनंदाचा स्वभावाला धरून दिव्य जाणीव अनंत रूपाने, अनंत वेशाने, अनंत कोटी ब्रह्मांड रूपाने प्रगट होते. आतापर्यंत प्रगट झाली, प्रगट होते आणि प्रगट होत राहणार. गमत अशी आहे की शास्त्रज्ञ असं सांगतात की विश्वाचा विस्तार होतच राहिलेला आहे. शास्त्रज्ञ असं सांगतात की विश्वाचा विस्तार होतच राहिलेला आहे. एक मोठं अजबच आहे. विश्वाचा विस्तारच होत राहिलेला आहे. आणि आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी नेमका हाच शब्द वापरलेला आहे, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. हा गंमत आहे बघा, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द किती परफेक्ट असतात. की त्यांनी असं म्हटलेलं आहे, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग, म्हणजे माझ्या एकाचा विस्तार हे जग आहे. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे माझ्या एकाचा विस्तार असं म्हटलेलं आहे. तेव्हा आनंदाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून जाणीव शक्तीचा आलंब घेऊन आणि जेव्हा स्फुरते, प्रगट होते, तेव्हा ती अनंत रूपे, अनंत वेशे ती प्रगट होते. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे त्याने शब्द काय वापरलाय बघा. पहिला म्हणजे अनंत आणि दुसरं म्हणजे कोटी. अनंत कोटी ब्रह्मांड. शास्त्रज्ञ आपल्याला हे सांगतात की या अवकाशाच्या या प्रांगणामध्ये किती तारे आहेत, किती सूर्य आहेत, त्याची काही मोजदादच नाही. म्हणजे जसजसं आपण या विश्वाच्या प्रांगणामध्ये डोकावण्याला प्रारंभ केलेला आहे, तसं हे सगळं इन्फिनिट आहे याचा आपल्याला अनुभव येऊ लागलेला आहे. सायन्सला सुद्धा, विज्ञानाला सुद्धा हा अनुभव आहे. आणि पूर्वी आपल्या ऋषीमुनीने पण सांगून ठेवलेला आहे, तैसामध्ये एकाचा विस्तार ते जग, एकोहम बहुश्याम प्रजयम, हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. ही गोष्ट जर आपण नीट ध्यानात ठेवली तर मी मागल्या खेपेला सांगितलं होतं ते म्हणजे असं की ही दिव्य जाणीव अनंत रूपे, अनंत वेश प्रगट होते. आणि ही जी अनंत रूप आणि अनंत वेश आहेत, ही प्रत्येक रूप, प्रत्येक वेश, प्रत्येक गोष्ट ही माध्यम आहे, म्हणजे मीडियम थ्रू विच इट मॅनिफेस्ट. मीडियम थ्रू विच इट मॅनिफेस्ट. आणि म्हणून मीडियम ज्याला म्हणतात, आता बघा मी उदाहरण देतो म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. इलेक्ट्रिसिटी आहे. आता इलेक्ट्रिसिटीला जर प्रगट व्हायचं असेल तर बल्बचं माध्यम पाहिजे, ट्यूबचं माध्यम पाहिजे, कशाचं तरी माध्यम असल्याशिवाय इलेक्ट्रिसिटी प्रगट होऊ शकत नाही. आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी किती महान असली तरी प्रगट होण्यासाठी तिला उपाधी लागते. आता इथे उपाधी म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं ट्यूब निर्माण करणारा वेगळा, तो वेगळा असतो. पण या ठिकाणी मात्र वेगळा आहे. या ठिकाणी जी दिव्य जाणीव आहे तीच ही उपाधी धारण करते, तीच ही उपाधी धारण करते. हा त्यातला फरक आहे. आणि ही जी दिव्य जाणीव उपाधी धारण करते, तेव्हा त्या उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे प्रक्रियेमध्ये ह्या दिव्य जाणीवेला 4 ठिकाणी ग्रहण लागतं. सूर्याला जसं ग्रहण लागतं ना, चंद्राला ग्रहण लागतं. आणि ग्रहण लागल्यानंतर म्हणतात देदान सुटे ग्रहण. ते आमच्या वेळेला आम्ही लहानपणी ऐकलं होतं, आता ते कमी झालं आहे. देदान सुटे गिराण म्हणायचे. ते देदान सुटे गिराण, ते ग्रहण म्हणता येत नव्हतं म्हणून ते गिराण म्हणायचे. तर हे जे
ग्रहण लागलेलं आहे, हे ग्रहण सुटण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक यज्ञबिज्ञ करायचे ग्रहण सुटण्यासाठी, दान धर्म वगैरे करायचे ग्रहण सुटण्यासाठी. त्यांना ते शास्त्र माहीत नव्हतं, विज्ञान माहीत नव्हतं. आता कोणत्या गोष्टी करतील असं मला वाटत नाही, आणि करत असतील तर त्यांना काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा, ते आम्ही काय म्हणत नाही. त्यांना काय म्हणायचं तुम्ही म्हणा. पण हे जे ग्रहण लागतं, कसं ग्रहण लागतं म्हणजे काय, हे आता आपल्याला कळलेलं आहे. तो विषय वेगळा. पण आपल्याला सांगायचं म्हणजे असं की ही जी दिव्य जाणीव आहे, त्या जाणीवेला 4 ठिकाणी ग्रहण लागलं. आणि ते म्हणजे मी मागल्या केव्हा सांगितलं त्यापैकी पहिलं ग्रहण म्हणजे जाणीवेला, दिव्य जाणीवेला दिव्य स्वरूपाचा विसर पडला. हे पहिलं ग्रहण, दिव्य जाणीवेला दिव्य स्वरूपाचा विसर पडला, हे पहिलं ग्रहण लागलं. आता हा विसर पडला, का पडला, कसा पडला, कोणी पाडला, केव्हा पाडला, ह्या प्रश्नाला उत्तर नाही. या प्रश्नाला आतापर्यंत कोणी उत्तर देऊ शकलेलं नाही, उत्तर देऊ शकणार नाही. इट इज सिक्रेट ऑफ सिक्रेट्स असं म्हटलं तरी चालेल. इट इज सिक्रेट ऑफ सिक्रेट्स असं म्हटलं तरी चालेल. हे अत्यंत गुप्त आहे, हे आतापर्यंत कोणालाही कळलेलं नाही. म्हणजे अगदी संतांना नाही, ऋषीमुनींना नाही, कोणालाही हे आतापर्यंत कळलेलं नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं की हा जो विसर पडलेला आहे दिव्य जाणीवेला आपल्या स्वरूपाचा, आणि त्याला ग्रहण लागलं, हे कोणी घडवून आणलं, का घडवून आणलं, कसं घडवून आणलं, केव्हा घडवून आणलं, कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणून त्याला माया हा शब्द वापरला. त्याला माया शब्द वापरला. माया म्हणजे काय, रिझन अननोन. जीवनविद्या काय सांगते, मायाचा साधा अर्थ सांगते. माया म्हणजे रिझन अननोन. जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतेच. आता कारण आपल्याला माहीत नाहीये म्हणून रिझन अननोन. कारण असलंच पाहिजे पण आपल्याला माहीत नाही म्हणून ते रिझन अननोन, त्याला शब्द वापरला माया. म्हणून ही माया ज्याला आपण म्हणतो, या मायेचं पहिलं दर्शन या ठिकाणी घडतं की दिव्य जाणीवेला दिव्य स्वरूपाचा विसर पडतो, आणि विसर ज्यामुळे पडतो त्याला माया असं म्हणतात. ज्यामुळे विसर पडतो ते कारण माहीत नाही, अज्ञात आहे, आणि त्या अज्ञातच राहणार आहे, कारण इट इज सिक्रेट ऑफ सिक्रेट. आणि म्हणून त्याला माया असं म्हटलेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की दुसरं ग्रहण लागतं ते म्हणजे ही जी जाणीव आहे, म्हणजे दिव्य जाणीव आहे, तिला स्वरूपाचा विसर पडल्यानंतर तिथं स्खलन झालं, म्हणजे तिथं एक प्रकारे पतन झालं, वरून ती खाली आली, म्हणजे एक प्रकारे तिचं पतन झालं. आता दिव्य स्वरूपावरून ती खाली आल्यामुळे तिच्या ठिकाणी जो विसर झाला, त्या विसरामुळे ती दिव्य जाणीव उपाधीशी एकरूप झाली. त्या विसरामुळे ही जाणीव उपाधीशी एकरूप झाली. आता ही एकरूप झाली, शरीराशी एकरूप झाली, एकरूप झाली. मुळात ती व्यापक होती, मुळात ती व्यापक होती, मुळात ती महान होती, पण शरीराला तिने एकरूप झाल्यामुळे ती लहान झाली. ती व्यापक होती ती एकदेशी झाली, ती सर्व व्यापक होती ती एकदेशी झाली, म्हणजे तिचं पतन झालं. आणि ती शरीरा इतकीच ती परिमित झाली, शरीरा इतकी परिमित झाली. का, तर शरीराशी ती एकरूप झाली म्हणून. म्हणून आपल्या ठिकाणी मी शरीर आहे अशी आपल्या ठिकाणी धारणा झाली, एकरूप झाली. याचा अर्थ काय, त्या दिव्य जाणीवेने आपल्या ठिकाणी मी शरीर आहे ही धारणा धारण केली. आता हे दुसरं ग्रहण लागलं. आता तिसरं ग्रहण लागलं म्हणजे निसर्गाचे नियम. निसर्गाचे नियम एकदा उपाधी धारण केली रे केली की निसर्गाचे नियम लागू होतात, मग तो कोणी असू दे. आता तुम्ही देवाचा अवतार होतो की होत नाही हा वादाचा विषय आहे, कळलं की नाही. पण
जरी उद्या देवाचा अवतार झाला मनुष्य झाला की झालं, निसर्गाचे नियम लागू झाले. प्रेषित झाला, निसर्गाचे नियम त्याला लागू. संत झाला तरी निसर्गाचे नियम त्याला लागू. ऋषी झाला, निसर्गाचे नियम त्याला लागू. निसर्गाचे नियम हे सर्वांना लागू होतात त्या त्या उपाधीप्रमाणे. म्हणून माणूस म्हणजे शरीर, माणसाचं शरीर, या शरीराच्या उपाधी धारण केली की त्याप्रमाणे निसर्गाचे नियम लागू होतात. आता वाघ सुद्धा एक उपाधी आहे आणि वाघ या उपाधीच्या द्वारे ही दिव्य जाणीवेने ती उपाधी धारण केली आणि त्या उपाधीशी एकरूप झाली. आता ती एकरूप झाल्यानंतर तिला निसर्गाचे नियम लागतील, ते वाघाचे जे असतील ते माणसाला जे लागतील ते त्याला लागणार नाहीत. कळलं की नाही? आता तुम्ही मला त्याचे नियम कुठले ते आपल्याला माहीत नाही. निसर्गाचे नियम जे आपल्याला जे ज्ञात आहेत तेच थोडे आहेत आणि जे ज्ञात नाही ते इन्फिनिट आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की निसर्गाचे नियम इन्फिनिट आहे, माणसाला जे ज्ञात आहे ते थोडे आहे. तर वाघाला ते लागू, निसर्गाचे नियम कुठले लागू होतात? सिंहाला कुठले लागू होतात? कावळ्याला कुठे लागू होतात? कुठले लागू होतात? म्हणजे पशु, पक्षी, जलचर, वनस्पती. आता वनस्पती सुद्धा एक उपाधी आहे की त्या वनस्पती या उपाधीतून ती चैतन्य शक्ती किंवा शुद्ध दिव्य जाणीव प्रगट होते. ती प्रगट त्या ठिकाणी जेव्हा होते म्हणजे वनस्पतीतून किंवा झाडातून, तर निसर्गाचे नियम त्या झाडाला लागू होतात, म्हणजे त्या दिव्य जाणीवेला लागू होतात. अशा तऱ्हेने जर आपण पाहिलं तर सर्व ठिकाणी निसर्गाचे नियम कार्यरत आहे. निसर्गाचे नियम कार्यरत आहे आणि हे निसर्गाचे नियम कोणाच्याही बाबतीमध्ये भेदाभेद करत नाही, पार्शालिटी करत नाही, कोणाच्याही बाबतीत हस्तक्षेप करत नाही. आणि म्हणून निसर्गाचे नियम हे मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एकदा ही गोष्ट आपल्या ध्यानामध्ये आली की निसर्गाचे नियम आपल्या लागू होतात. आणखी मी एक उदाहरण देऊन म्हणजे माझा विषय काय तो समजावून सांगतो. आता सध्या क्रिकेटचं युग आहे, क्रिकेटचा खेळ सध्या चालू आहे. क्रिकेट तुम्ही खेळायला गेलात की क्रिकेटचे नियम तुम्हाला लागू. तुम्ही क्रिकेट खेळायला गेलात की क्रिकेटचे जे नियम आहेत ते तुम्हाला लागू. 6 बॉल टाकले पाहिजेत, म्हणजे 1 ओव्हर झाली. पाय जर मध्ये आला विकेटच्या ते LBW, कळलं की नाही? दांडी उडाली की आऊट, कॅच पकडला की आऊट. हे जे नियम आहेत हे नियम सर्वांना लागू. म्हणजे उद्या जर वाजपेयीचा मेहुणा म्हणा किंवा कोण, वाजपेयीचं काही लग्न झालेलं नाही त्यामुळे त्याला काही मूलभेद नाही, तर वाजपेयीचा मेहुणा म्हणा किंवा कोणतरी नातेवाईक जर उद्या मी पंतप्रधानांचा आहे नातेवाईक, तेव्हा क्रिकेटचे नियम मला लागू होता कामा नये. मी 6 बॉल टाकणार नाही, मी 8 बॉल टाकणार. आणि माझा जरी LBW झाला तरी मला आऊट देता कामा नये असं जर म्हटलं तर चालेल? चालणार नाही. तो क्रिकेट खेळायला आला रे आला की त्याला क्रिकेटचे नियम लागू. हॉलीबॉल खेळायला गेला की हॉलीबॉल खेळचे नाही. तुम्ही जे खेळ खेळाल ते नियम त्या ठिकाणी लागू होतात. पण तुम्ही जर खेळत नसाल तर ते नियम लागू नाही. आता आपण क्रिकेट खेळतो का? नाही. तुम्ही क्रिकेट खेळता का? नाही. मग तुम्हाला ते लागू नाही. क्रिकेट खेळायला गेलात की ते लागू. तशी आपल्या ठिकाणी असणारी ही दिव्य जाणीव आहे, ही ज्यावेळेला उपाधी धारण करते तेव्हा तिला निसर्गाचे नियम लागू होतात. जर उपाधी धारण केली नाही तर निसर्ग नियमांना त्यांना लागू नाही. ही गोष्ट एकदा ध्यानामध्ये आली की निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये आणि वैश्विक जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत ते आपल्या ध्यानात येईल. जगामध्ये जेवढं सायन्स म्हणून आपण म्हणतो, हे सायन्स ते सायन्स, अशी निरनिराळी जी सायन्सेस आहेत त्याचा बेसच म्हणजे निसर्गाचे नियम आहे. त्याचा बेस निसर्गाचे नियम आहे. आणि निसर्गाचे नियम आपल्याला जसजसे ज्ञात होतील तसतसं आपलं ज्ञानसुद्धा, ज्ञानाच्या कक्षा ज्या आहेत त्या रुंदावत जातील. आणि अशा तऱ्हेने माणसाचं ज्ञान वाढत जाईल.
आणि म्हणून निसर्गाचे नियम शोधून काढले पाहिजे. निसर्गाचे नियम शोधून काढले पाहिजेत. आहेत इन्फिनिट, जेवढे तुम्हाला माहिती होतील तेवढे तुम्ही शोधून काढले पाहिजेत. किंबहुना तेच खरं म्हणजे माणूस जो जन्माला आलेला आहे ना, ते त्यासाठीच आलेला आहे की त्याने ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे. पण जीवनविद्येने एक मोठा सिद्धांत मांडलेला आहे. तो सिद्धांत म्हणजे असा की मोक्ष नावाचा प्रकारच नाही. हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. मोक्ष नावाचा प्रकारच नाही. तर मोक्ष याचा अर्थ काय? मोक्षाला गेला म्हणजे आता संपलं. जीवनविद्या सांगते काही संपतच नाही, सगळं इन्फिनिट आहे, काही संपत नाही. आणि म्हणून निसर्गाचे नियम इन्फिनिट आहे, जगाची निर्मिती इन्फिनिट आहे, स्वतः ती दिव्य जाणीव ती इन्फिनिट आहे, सगळं इन्फिनिट आहे. आणि म्हणून तू म्हणशील आता मी माझं झालं, आता संपलं, मला मोक्ष मिळाला, तर ते काही खरं नाही. जर कोण सांगत असेल तर ते खरं नाही. मोक्ष नावाची गोष्टच नाही. तुम्हाला ज्ञान सतत मिळवत राहिलं पाहिजे. आता या जन्मात तुम्ही किती ज्ञान मिळवणार? या जन्मात तुम्ही किती ज्ञान मिळवणार? आणि म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला ज्ञान जे मिळालेलं आहे ते ज्ञानाचा जो सागर आहे त्याचा एक थेंब आहे. थेंबसुद्धा कसला आला आहे? थेंब पण नाही. जो ज्ञानाचा जो सागर आहे अपरंपार इन्फिनिट, त्याचा एक थेंबसुद्धा आपलं ज्ञान नाही. म्हणजे जे मोठमोठे विद्वान लोक आहेत ना, शास्त्रज्ञ, त्यांना जर तुम्ही विचारलं, त्यांचं जर तुम्ही कौतुक केलं, काय तुम्ही किती ज्ञानी आहात, तर ते तुम्हाला हे सांगतील. हे तुम्हाला सांगतील की माझं जे ज्ञान आहे ना ते एक कण आहे, कण, आणि तो ज्ञानाचा सागर आहे. म्हणजे आपल्याला किती ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि मग मोक्षाच्या गोष्टी बोलणं म्हणजे किती वेडेपणा आहे. आता काही लोकांचं म्हणणं काय, आत्मज्ञान झालं की संपलं. पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की आत्मज्ञान झालं की संपलं, साक्षात्कार झाला की संपलं. जीवनविद्या उलट सांगते. जीवनविद्या असं सांगते की आत्मज्ञान झाल्यानंतर खरं जीवनाला सुरुवात होते. खरी जीवनाला जी सुरुवात होते ना ती आत्मज्ञान झाल्यावर होते. तोपर्यंत काय? तोपर्यंत आपण चलती का नाम गाडी. एखादा मनुष्य भ्रमिष्ठ आहे, कल्पना करा, भ्रमिष्ठ मनुष्य आहे, कळलं की नाही? आता भ्रमिष्ठ मनुष्य जो आहे त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे का? जगण्याला काय अर्थ नसतं. तो भ्रमिष्ठच आहे. तो काहीतरी खातो, काहीतरी बोलतो, काहीतरी बडबडतो, तो कारण भ्रमिष्ठ. आता त्याच्यावर डॉक्टरी उपचार झाले, औषधं घेतली आणि त्याचं डोकं ठिकाणावर आलं. आता त्याच्या जीवनाला सुरुवात झाली. आता त्याच्या जीवनाला आता सुरुवात. मग पूर्वी काय? त्या जीवनाला अर्थच नव्हता. आता त्याचं डोकं ठिकाणावर आलं ना, आता त्याच्या जीवनाला खरी सुरुवात झाली. कळलं की नाही? असं आपलं जे आहे की आपल्याला जेव्हा आत्मज्ञान होतं ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला सुरुवात होते. पण आज लोक काय समजतात, आत्मज्ञान झालं की तिकडे शेवट, तोच मोक्ष. आणि आता आपल्याला पुन्हा जन्ममरणाची वारी नाही. म्हणजे सगळीकडे पलायनवाद म्हणतात ना, हा पलायनवाद आहे. जन्ममरणातून मोक्ष, सुटका म्हणजे मोक्ष, पलायनवाद. जन्माला यायला घाबरतो, कळलं की नाही? जन्माला यायला घाबरतो कारण जन्माला आल्यानंतर मग नाना त्याच्या भानगडी मागे लागतील म्हणून जन्म नको म्हणतो. जन्म दुःखम जरा दुःखम नित्यम दुःखम पुन्हा पुन्हा असं म्हणतो. पण जीवनविद्या असं सांगते की तुम्ही किती जरी रडलात आणि ओरडलात तरी जन्म घ्यायलाच पाहिजे. पूर्ण का हो? कारण असं आहे की आनंद आपल्या ठिकाणी जो आहे, सच्चिदानंद म्हणजे आनंद जो आपल्या ठिकाणी आहे तो स्फुरत रूप आहे. तो स्वस्त बसणारच नाही. एकोहम बहुश्याम प्रजयम हे चाललेलं आहे, चाललेलं आहे. मीची मध्ये व्यालो माझेची पोटा आलो चाललेलं आहे. आपुलीचं आवडी धरुनी खेळूया आपण ते व्याला रे चाललेलं आहे. हे सगळं चाललेलं आहे, हे सगळं चाललेलं आहे. कळलं की नाही? आणि हे जे सगळं चाललेलं आहे हे असंच चालत राहणार. हे चाललेलं आहे असंच चालत राहणार. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की मोक्ष म्हणजे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष नाही, तो पलायनवाद आहे. तुम्हाला जन्म घ्यायलाच पाहिजे. कळलं की नाही?
जन्म तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. कारण ज्ञान जे आहे इन्फिनिट आहे. ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते इन्फिनिट आहे. आणि तुम्ही या जन्मामध्ये किती मिळवणार, मागल्या जन्मात किती मिळवलं आणि अजून किती मिळवायचं आहे, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायलाच पाहिजे. कारण आनंद ज्याला आपण म्हणतो तो ज्ञानातून निर्माण होतो. ज्ञान नाही तर आनंद नाही. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा आनंद होतो तर प्रथम ज्ञान होतं आणि मग आनंद होतो. म्हणून ज्ञान आनंद ही गोष्ट बरोबरीने जाते. आणि म्हणून ज्ञान हे मिळवतच राहिलं पाहिजे. जसजसं आपल्याला ज्ञान मिळत राहतं तसतसं आपल्या जीवनाच्या कक्षा रुंदावत जातं आणि आपल्या जीवनामध्ये जास्त आनंद आपल्याला मिळाला. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या ह्या जीवनामध्ये जो निसर्गाचे जे नियम आहेत ते निसर्गाचे नियम सर्वांना सारखे लागू आहे. त्यामध्ये कोणालाही अपवाद नाही. आणि आपल्या जीवनाला खरी सुरुवात ही आत्मज्ञानानंतर होते. हे मी जे सांगितलं हा फार महत्त्वाचा विषय आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आपण पुढे याचा उहापोह करू, पण आत्मज्ञान झाल्यानंतर जीवनाला खरी सुरुवात होते. तोपर्यंत आपलं कसं भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया, भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. आणि म्हणून एके ठिकाणी रामदास स्वामी सुद्धा असं म्हणतात ना, विसर म्हणजे काय? विसर म्हणजे आपण आपल्याला विसरतो. त्याला भ्रम असं म्हटलेलं आहे. भ्रम याचे नाव विसरे आपणा आपण. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, भ्रम याचे नाव विसरे आपणा आपण. आपण आपल्याला विसरणं म्हणजे भ्रम. आता या भ्रमामध्ये आपण ज्यावेळेला जगतो तेव्हा त्या जगण्याला अर्थ नसतो. पण या भ्रमातून मुक्त झाल्यानंतर जेव्हा आपण जगतो ना तेव्हा त्या जगण्याला अर्थ असतो. म्हणून जीवनविद्या असं सांगते की खऱ्या जीवनाला सुरुवात आत्मज्ञान झाल्यानंतर, त्याच्या आधी चाललंय. कळलं की नाही? आणि म्हणून हे आत्मज्ञान आपण मिळवलंच पाहिजे. त्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे आणि तिथून आपल्या जीवनाला खरी सुरुवात होणार आहे. आणि ते सुद्धा पुन्हा जे ज्ञान आपल्याला मिळवायचं ते इन्फिनिट आहे, ते वेगळंच. आणि स्वतःचं ज्ञान आपल्याला आधी नाही आहे आणि इन्फिनिट ज्ञान ते पुन्हा वेगळंच. आणि म्हणून स्वतःचं ज्ञान प्रथम, इन्फिनिट ज्ञान तेही मिळवायचं आहे. आणि अशा तऱ्हेने तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिमान व्हा.